श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांती सुखास भोगी ध्यानस्थ होवुनी समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे त्रैमूर्ती राजा गुरु तोची माझा कृष्णा तिरी वास करो नियोझा सुभक्त तेथे करीती आनंद ते सूर स्वर्गी पाहती विनोद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या चरित्राचं अवगाहन करत असताना वैद्यनाथ डोंगरावरती झालेल्या त्या मृत ब्राह्मणाचं शिवोपासकाचं मृत संजीवन असेल किंवा त्या दारिद्र्यानं होरपळून निघणाऱ्या ब्राह्मणाकडून भिक्षा घेतल्यानंतर अंतःकरण धरवलं आणि त्याला होत्याचं नव्हतं करून टाकलं, म्हणजे त्याच्या ठिकाणी संपत्ती नव्हती, श्री क्षया हा असं होतं, त्याला यक्षश्री ही अशी अवस्था नारायण स्वामींनी करून ठेवली। तो या लोकी सुखी झाला। कालकुंद्री गावातला तो पाणी भरण्याचं काम करणारा ब्राह्मण, पाणके असलेला ब्राह्मण, असे एक दिव्य चरित्र आपण कालच्या दिवशी पाहिलं। नारायण स्वामींच्या चरित्राख्यानामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आता शेवटच्या टप्प्याचा घटनाक्रम ऐकत असताना एक सुंदर कथानक आजच्या दिवशी आपल्याला पाहायचं आहे। शिवरात्रीचा काळ होता जवळ आलेला, माघ महिना चालू होता, माघाची थंडी, कृष्णेचा काठ आणि सुंदर असा शिवरात्रीचा उत्सव जवळ आलेला। मूळ पीठ शंकरू तदनंतर विष्णू गुरु असं जे वर्णन करून ठेवले त्या पद्धतीने दत्तोपासनेमध्ये भगवान महादेव हे दैवत प्रधान मान्य केलेलं आहे। गुरुभक्तांनी सुद्धा नरसोबावाडीला पुजारी मंडळींचे जे मुख्य प्रधान गुरुभक्त असे जे मोठे अधिकारी सत्पुरुष नारायण स्वामींचे शिष्य, त्यांनी घालून दिलेल्या काही पद्धतीमध्ये असेल किंवा वाडीच्या पद्धतीमध्ये असेल, प्रभो सरकार कैलासपते गिरिजाशंकर कर्पूर गौर महाराज असं म्हणून मग वाडीच्या काकड आरतीला सुरुवात होते। म्हणजे मूळ पीठ शंकरू तदनंतर विष्णुगुरु या न्यायाने महादेवांच्या उपासनेला, शिवोपासनेला एवढं महत्व आहे। शिवरात्रीचा दिवस जवळ आलेला, उत्सव जवळ आलेला होता। अनेक शिष्य त्या ठिकाणी महाराजांच्या नारायण स्वामींच्या बरोबर होते आणि नदीवरती स्नान करत असताना शिष्य आपापसात बोलतायत, चर्चा चालली आहे। त्याच्यामध्ये मी मागच्या एका आख्यानात सांगितलं होतं की काशीकर स्वामी ज्यांना म्हटलं जातं, कृष्णानंद सरस्वती म्हणजे ज्यांना काशीकर स्वामी असं म्हटलं जातं, ते महाराजांचे पट्ट शिष्य होते। त्यांची आणि आणखीन काही शिष्यांची चर्चा चालू होती। ते म्हणाले आपल्या इथून वाडीपासून जवळ जे मिरज गाव, ते मिरजेच्या थोडं पुढे गेल्यानंतर ब्रह्मनाळ नावाच्या गावाला रघुनाथ स्वामी आणि आनंद मूर्ती यांच्या 2 समाध्या आहेत, त्या डोलतात रामनवमीच्या दिवशी आणि माघातल्या या शिवरात्रीच्या दिवशी। आपण तिथे दर्शनाला जाऊया का? ती वृंदावनं हालतात गुरु शिष्यांची, म्हणजे काय असतं आपण पाहायला जाऊया का? पण जर स्वामी आले तर छान होईल। मग स्वामींना कोण सांगणार? सगळ्यांनी कृष्णानंदांना गाठलं आणि कृष्णानंदांच्या पुढे तो विषय आला। कृष्णानंद स्वामींनी तो सगळ्यांचं मनोगत स्नान करत असताना आपल्या गुरु महाराजांच्या पुढे, नारायण स्वामींच्या पुढे ठेवलं। नारायण स्वामी महाराज म्हणाले, म्हणाले जर सर्वांची जर इच्छा अशी आहे की ब्रह्मनाळला जाऊन त्या डोलणाऱ्या त्या समाध्यांचं दर्शन घ्यायचं, तर पाचामुखी परमेश्वर सर्वांची इच्छा आहे, तर म्हणाले आपण पण जाऊया, काही आमचं म्हणणं नाही। कृष्णानंदांच्या वरती प्रेम होतो नारायण स्वामींचं, पट्ट शिष्य होते। त्यांनी अशा पद्धतीनं गुरूंच्या पुढे प्रतिपादन केलं की नारायण स्वामींच्याकडनं सुद्धा होकार आला आणि नारायण स्वामी आणि हे कृष्णानंद सरस्वती, नारायण सरस्वती, कृष्णानंद सरस्वती हे सगळे मिळून आणि बाकीचे सगळे शिष्य मिळून आता निघाले। कुठं निघाले? मिरजेच्या जवळ असलेलं ब्रह्मनाळ गाव, तिथे हे रघुनाथ स्वामी आणि आनंद मूर्ती, समर्थ पंचायतनातलेत बरं का आनंद मूर्ती, त्या समाध्या डोलतात, तिथे दर्शनाला जायचं आंदोलन होतं, तिथे बघायला जायचं दर्शनाला शिवरात्रीला। निघाले। वाटेत भोजन पात्र जे शिरोळला लागतं, तुम्ही कधी नरसोबावाडीला यायला निघालात तर वाटेत शिरोळ नावाचं गाव लागतं, तिथे दत्त महाराज भोजनाला गेले। सर्वत्र तुम्हाला दत्तात्रेयांच्या चरण कमल दिसतील, पण तिथे दत्तात्रेयांचा हाताचा ठसा तिथे त्या दगडावरती आहे। असो, तो स्वतंत्र चरित्राख्यान आहे।
ते भोजन पात्र आहे, तिथे नृसिंह सरस्वतींचा हात आहे, त्याला भोजन पात्र म्हणतात. तिथे दर्शन घेतलं आणि मिरजेच्या दिशेनं रस्ता धरला. अर्जुनवाड नावाचं गाव आलं. एवढ्यात एक तरुण यवन फकीर समोरून येताना दिसला. एक तरुण यवन मुसलमान फकीर समोर येतोय. तो जसा जवळ आला तसं हे बाकीचे शिष्य बाजूबाजूला सरकले. का सरकले? कारण तो जो यवन फकीर आला, तरुण यवन फकीर जो आला, तो जो साधू आला, तो जो सिद्ध दिसत होता त्याच्या नजरेतनं, त्याच्या वागण्या बोलण्यातनं, पण त्याच्या हातात होतं एक गाठोडं. त्या गाठोड्यातनं पडत होतं रक्त. आत काय होतं मला निराळं सांगायला पाहिजे का? मांसाचे तुकडे होते, मांस होतं आणि रक्त गळतंय त्या गाठोड्यातनं. ते बाकीचे बाजूला सरकले. शिष्यमंडळींनी दुरून पाहिलं आणि म्हणाले, हा तर यवन दिसतो. म्हणाले, हातात मांसाचं गाठोडं दिसतंय आणि याच्याशी संवाद आपण कसा करायचा? ते सगळे बाजूला सरकले आणि दोघांचं एकमेकांना पाहणं झालं. नारायण स्वामींनी त्या यवनाला पाहिलं, तरुण आलेल्या त्या यवन सिद्धाला पाहिलं. त्या यवन सिद्ध पुरुषानं, फकीरानं नारायण स्वामींना पाहिलं आणि दोघांच्या मध्ये तात्विक चर्चा झाली. शिवरात्रीसारखा महान दिवस, दोघांच्या मध्ये नजरेच्या भाषेत चर्चा सुरू झाली. बघा, दोघांनी एकमेकांना पाहिलं. भगवत कृपेचं कार्याचं मागे मी चिदंबर स्वामी आणि नारायण स्वामींच्या भेटीबद्दल पण बोललो होतो. दोन महापुरुषांचा सिद्धांचा संगम झाला, महासत्संग झाला. दोघं नजरेच्या भाषेत बोलले आणि यानं ते जे गाठोडं होतं की नाही ते नारायण स्वामींनी सांगितलं, हे पाथेय म्हणून, प्रवासात काही वाटेत खायला म्हणून तुम्ही जाताना वाटेत बरोबर घेऊन जा, हे तुमच्यासाठी दिलंय हा, म्हणून हे दिलं. आणि तो यवन फकीर निघून गेला. कसं हातात उचलायचा मांसाचा तो भाग, म्हणून बाकी शिष्यांना ते कसं बसच वाटायला लागलं. पण नारायण स्वामींनी सांगितलं, भक्तिभावनेनं त्यानं पाथेय दिलंय ना, कोणीतरी ते घ्या. आज शिवरात्रीचा उपास आहे माहिती आहे, पण तो जो आहे कोणाच्या रूपानं भगवंत आहे तो सांगता येत नाही. त्यानं जे देव केलंय ते घ्या, त्याची अवज्ञा करू नका. त्या यवनाचा आणि महाराजांचा झालेला संवाद, त्यामुळे कृष्णानंद सरस्वती, बाकीचे अन्य शिष्य सगळे संभ्रमात होते. एवढ्यामध्ये या शिष्यांच्या मेळासह नारायण स्वामी महाराज मिरजेला आले. मिरजेच्या अलीकडे घाट आहे कृष्णामाईचा, 2-2.5 किलोमीटर. तिथे स्नानासाठी सगळे थांबले. स्नानाच्या वेळेला काय चमत्कार घडला आणि ब्रह्मनाळला गेल्यावर काय चमत्कार घडला, मी उद्याच्या चरित्राख्यानात आपल्याला सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊया. श्री नारायण स्वामींच्या दिव्य चरण कमलांचं स्मरण करू. श्रीमन नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना करूया. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.